महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील एकही शाळा बंद होऊ नये, केजी ते पीजी पर्यंत गुणवत्तापूर्वक व सर्वांना समान शिक्षण मिळावे, तसेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10% निधी शिक्षणावर खर्च करावा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय। या बैठकीस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 150हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते। बैठकीचे निमंत्रक संपत देसाई यांनी भूमिका मांडताना सांगितले की राज्यातील खेड्यापाड्यातील वाडी वस्तीतील शाळा बंद होत आहे। अशा परिस्थितीत जनरेशन झेड आणि जनरेशन अल्फा रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या पाठीशी उभे राहून व्यापक आंदोलन उभारणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे। यावेळी रमेश बिजेकर, शरद जावडेकर यांनीही आपली भूमिका मांडली। तसेच गौतमीपुत्र कांबळे, सुधाकर सावंत, नंदकुमार होडकर, उमेश देसाई, प्रसाद पाटील, महेश पेडणेकर, सोमनाथ निर्मळ, वैभव चोपकर, अविनाश घुले, सुजित गेडाम, सतीश लोंडे, सीरत सातपुते, संजय मंगे, राजिया पटेल, नंदा कांबळे, संदीप बर्वे, प्रसाद म्हात्रे, सुभाष वारे, मंगेश भुताडे आणि मधु परांजपे यांनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या। बैठकीस प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक भरती, सत्यशोधक शिक्षक सभा, पुरोगामी शिक्षण संघटना, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, छात्र भारती, SFI, ANUI, समाजवादी अध्यापक सभा, मराठी अभ्यास केंद्र, फुले आंबेडकर टीचर्स असोसिएशन, स्त्री मुक्ती संघटना, बहुजन विकास आघाडी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षक भारतीचे संजय वेतुरेकर यांनी स्वागत केले, तर अंकुश कदम यांनी आभार मानले। बैठकीतील निर्णयाची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे।